नमस्कार. एमपीएससी परीक्षेमध्ये ना यूपीएससीशी संबंधित प्रश्न हमखास येतातच, पण अनेकदा त्यातल्या लहानसहान गोष्टींमुळे आपला गोंधळ उडतो आणि हक्काचे मार्क जातात. तर आजच्या या सत्रात आपण यूपीएससीचे सगळे पैलू एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत, जेणेकरून एकही गुण चुकणार नाही. चला सुरुवात करूया. बघा, आपण या 6 मुद्द्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी यूपीएससीचा घटनात्मक पाया काय आहे ते बघू. मग त्याची रचना, कार्यकाळ वगैरे समजून घेऊ. तिसऱ्या भागात एका मोठ्या ट्रॅपबद्दल बोलू, जिथे खूप जण चुकतात. त्यानंतर त्याचं काम, अहवाल आणि हो, सगळ्यात शेवटी कलमे लक्षात ठेवायला एक भारी ट्रिक पण आहे. चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे या यूपीएससीला घटनात्मक दर्जा मिळतो कुठून? हा आयोग आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नेमक्या कोणत्या भागात येतो? हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 मध्ये लोकसेवा आयोगांची तरतूद केलेली आहे. याचा अर्थ काय? तर यूपीएससी ही काही संसदेने कायद्याने बनवलेली संस्था नाहीये. तिला थेट आपल्या राज्यघटनेतूनच अधिकार मिळतात आणि म्हणूनच तिचं स्वातंत्र्य आणि महत्त्व इतकं जास्त आहे. चला आता वळूया आयोगाच्या रचनेकडे. म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य कोण निवडतं, त्यांचा कार्यकाळ किती असतो, असे एकदम थेट प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. चला हे सगळे मुद्दे एकदम सोपे करून समजून घेऊया. आयोगाची रचना ठरते कलम 316 नुसार. इथे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. दुसरी गोष्ट, सदस्य संख्या आपल्या घटनेत कुठेही निश्चित केलेली नाहीये, ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रतेनुसार किमान 50% सदस्यांना 10 वर्षांचा सरकारी सेवेचा अनुभव असणं बंधनकारक आहे. यामुळे आयोगाला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळतो. आता हा तक्ता जरा नीट बघा. एमपीएससीच्या परीक्षेत इथेच तर गोंधळ होतो. यूपीएससी सदस्यांसाठी निवृत्तीचं वय आहे 65 वर्षे, तर एमपीएससीसाठी आहे 62 वर्षे. हा पहिला फरक. दुसरा फरक, यूपीएससी सदस्य राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, तर एमपीएससी सदस्य तो राज्यपालांकडे देतात. हा फरक वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत ज्याला मी PYQ ट्रॅप झोन असं म्हणतो. म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधला हा एक असा प्रश्न आहे जिथे हुशार उमेदवारसुद्धा हमखास चुकतात. प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेबद्दल. हा तो क्लासिक प्रश्न आहे जो तुमच्या घटनात्मक प्रक्रियेच्या सखोल ज्ञानाची परीक्षा घेतो. जरा विचार करा, नियुक्ती राज्यपाल करतात, मग त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असेल? राज्यपालांनाच की दुसऱ्या कोणाला? आणि हे आहे त्या ट्रॅपचं उत्तर. नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे. आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि राज्य पातळीवर कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर येऊ नये, यासाठी ही खास घटनात्मक तरतूद केली गेली आहे. हा मुद्दा कायम लक्षात ठेवा. ही प्रक्रिया कलम 317 मध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. राष्ट्रपती सदस्यांना थेट पदावरून दूर करू शकत नाहीत. आधी सर्वोच्च न्यायालयामार्फत त्यांची चौकशी होते. गैरवर्तन किंवा दिवाळखोरीसारखी गंभीर कारणं जर सिद्ध झाली तर त्या चौकशीच्या अहवालानंतरच राष्ट्रपती कारवाई करू शकतात. म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. आयोगाच्या स्वातंत्र्यासाठी ही एक खूप महत्त्वाची आर्थिक ढाल आहे. म्हणजे काय? तर आयोगाचे पगार आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या खर्चावर संसदेत मतदान करून कपात करता येत नाही. हा खर्च नॉन वोटेबल असतो. यामुळे होतं काय की सरकार आयोगावर कोणताही आर्थिक दबाव आणू शकत नाही आणि आयोग निष्पक्षपणे आपलं काम करू शकतो. आता आपण काही अशा मुद्द्यांवर नजर टाकूया जे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. म्हणजे आयोगाचं कार्य, वित्त आणि त्यांचे अहवाल यावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कलम 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS सारख्या सेवा ज्या केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी काम करतात, त्या निर्माण करण्याचा विशेष अधिकार फक्त आणि फक्त राज्यसभेला आहे. लोकसभेला नाही, कारण राज्यसभा ही राज्यांचं प्रतिनिधित्व करते. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. यूपीएससी आणि एमपीएससी यांना थेट घटनेतून अधिकार मिळतात, म्हणून त्या घटनात्मक म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल संस्था आहेत. पण जेव्हा 2 किंवा अधिक राज्य एकत्र येऊन एका संयुक्त लोकसेवा आयोगाची मागणी करतात, तेव्हा तो संसदेच्या कायद्याने बनवला जातो. म्हणून तो वैधानिक म्हणजे स्टॅट्युटरी असतो, घटनात्मक नाही. हा फरक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आता अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेतही एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे.
UPSC आपला वार्षिक अहवाल राष्ट्रपतींना सादर करते आणि राष्ट्रपती तो संसदेसमोर मांडतात. याउलट MPSC आपला अहवाल राज्यपालांना सादर करते आणि राज्यपाल तो राज्य विधिमंडळासमोर ठेवतात. हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ही सगळी कलमं म्हणजे 315, 316, 317 ही क्रमाने लक्षात ठेवणं थोडं कठीण जाऊ शकतं. पण काळजी करू नका. त्यासाठी एक सोपी सुपर ट्रिक आहे. ही ट्रिक एका वाक्यात आहे. वाक्य असं आहे: आयोगाची स्थापना करून नेमणूक केली आणि बडतर्फ केले, मग अटी व मनाई घालून कार्य वाढवले आणि शेवटी खर्च करून अहवाल दिला. आता हे काम कसं करतं ते बघा. आयोगाची स्थापना म्हणजे कलम 315, नेमणूक म्हणजे 316, बडतर्फ म्हणजे 317, अटी व मनाई हे 318 आणि 319 साठी, कार्य वाढवले हे 320 आणि 321 साठी आणि खर्च करून अहवाल दिला हे 322 आणि 323 साठी. हे एक वाक्य लक्षात ठेवलं की सगळी कलमं क्रमाने लक्षात राहतील. आणि आता शेवटचा पण माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेच्या वेळी गोंधळ टाळण्यासाठी एक प्रभावी अभ्यासतंत्र. हे एक सक्रिय शिकण्याची पद्धत आहे. म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही UPSC बद्दल वाचताय तेव्हाच लगेच MPSCची माहिती त्याच्या बाजूला पेन्सिलने लिहा. जसं की UPSCचं वय 65 वर्षे वाचलं की लगेच कंसात MPSCसाठी 62 वर्षे लिहून ठेवा. यामुळे तुमचा तुलनात्मक अभ्यास आपोआप होतो आणि दोन्ही संस्थांमधील फरक आणि साम्य कायमचे डोक्यात बसतात. परीक्षेच्या वेळी अजिबात गोंधळ होत नाही. तर आज आपण UPSCच्या घटनात्मक चौकटीची सविस्तर माहिती घेतली. पण ही चौकट पुरेशी आहे का? जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी: असे कोणते महत्त्वाचे न्यायालयीन निकाल आहेत ज्यांनी UPSCचे स्वातंत्र्य आणि अधिकार अधिक बळकट केले आहेत? याचा नक्की शोध घ्या, कारण मुख्य परीक्षेत हेच ज्ञान आपल्याला इतरांपेक्षा नक्कीच पुढे ठेवेल.